लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वंचित बहुजन आघाडीचे पुसद 81 विधानसभेचे अधिकृत उमेदवार माधवराव वैद्य यांच्या प्रचारार्थ आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची प्रचंड जाहीर सभा संपन्न झाली। याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या पुसद विधानसभा 81 मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सेवानिवृत्त अधिकारी माधवराव वैद्य यांच्या प्रचारार्थ सभेला आज सकाळी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी 10 वाजता हेलिकॉप्टरने प्रयाण करून सभेला हजेरी लावली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकर यांनी माधवराव वैद्य माजी अधिकारी यांच्या रूपाने वंचितचे उमेदवार आपल्याला लाभलेले आहेत, त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन उपस्थित जनसमुदायाला केले। यावेळी विशेष करून मुस्लिम समुदायाला त्यांना आवाहन केले की मोहम्मद पैगंबर बिल पास करून कायदा करावायचा असल्यास वंचित आघाडीला विधानसभेत पाठवणे अत्यंत गरजेचे आहे। वंचित आघाडी नेहमीच मुस्लिमांच्या सोबत असून सदर बिल पास झाल्यास कोणीही मुस्लिम किंवा देवदेवतांवर टीका करणार नाही, कारण त्या बिलामध्ये सक्त कार्यवाहीची तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर येथील आदिवासी, बौद्ध, ओबीसी समाजाला सुद्धा त्यांनी आवाहन केले आहे। वंचित बहुजन आघाडीच्या माधवराव वैद्य यांना निवडून आणून इतिहास घडवा असा निर्धार त्यांनी या सभेतून व्यक्त केला। या सभेला बाळासाहेबांची उपस्थिती ही नक्कीच येथील मतदारांना प्रेरणा देणारी होती। या प्रमुख जनसभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, स्टार प्रचारक सर्वजित बनसोडे, प्रियदर्शी तेलंग, जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेश्राम, DK दामोदर, वंचितचे उमेदवार माधवराव वैद्य, पुसद तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, जयानंद उबाळे, सुरेश धनवे, माजी अधिकारी संभाजीराव सरकुंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। तर सभेला गावागावातील आदिवासी पाड्यातील, नगरानगरातील तरुण तरुणी, युवक, पुरुष मंडळींसह हजारोंच्या संख्येने महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या। बटन दाबून त्यांना विजय करायचा हे आपण सर्व लक्षात। तात्याराव हनुमंते आणि माधवराव वैद्य हे दोघेही महत्वाचे उमेदवार आहेत, आपण सर्व लक्षात घ्या। मी त्या साऱ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आहे, मी या सगळ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आहे की त्यांनी यावेळेस विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे। आणि ते विचारपूर्वक मतदान याच्यासाठी केलं पाहिजे की त्यांना आजपर्यंत फसवत आलेला आहे। मी काँग्रेसवाल्यांना विचारतो की तुम्ही मुसलमानांच्या झोळीमध्ये आज काय टाकले? उलेमाने आज 44 जागा मागितल्या, पण काँग्रेसने 5-7 जागा दिल्या अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यापैकी मी आज सारा विचारतो काँग्रेसवाल्यांना की मुसलमानांचे 5-6 उमेदवार उभे केले, या मतदारसंघातला मराठा समाज जो आहे तो त्या मुसलमानांना मतदान करणार की मराठा समाज हा बीजेपीला मतदान करणार, हा त्याच्यातला महत्वाचा भाग। आणि म्हणून मुस्लिम बांधवांना माझं आव्हान आहे, मुस्लिम बांधवांना माझं असं आव्हान आहे यावेळेस मग हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने त्यांनी दिलं पाहिजे। कारण का मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये, मागच्या 5 वर्षाच्या असणाऱ्या कालावधीमध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल अनेक ठिकाणी उलट सुलट येऊन आणला।
निपुण शर्मा नावाची असणारी जी महिला आहे, भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ती आहे, तिने जे शब्द वापरले ते शब्द मी या ठिकाणी वापरू इच्छितो. परंतु जे लिहिलं होतं ते वाचवत नव्हतं अशी असतात. तिथला मुसलमान रस्त्यावरती होता, आंदोलन करत तो असताना होता, मोर्चे त्यांनी काढले, कोर्टात गेला की कारवाई झाली. जगभरातले जे मुस्लिम राष्ट्र होते त्यांनी भारताचा निषेध केला. आणि माहित असेल तर मलेशिया सारख्या राष्ट्राने आपल्याशी व्यवहार करायचा सुद्धा थांबवला अशी असताना सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं. पण सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट म्हटलं आम्ही हातभार लावू, कायदाच नाही, कायदाच नाही म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही अशी असताना परिस्थिती. तेव्हा कपिल पाटील शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले विधान परिषदेचे आमदार, ज्यांना आपण मदत केली होती, त्यांना हाताशी धरून आपण मोहम्मद पैगंबराचं बिल हे विधान परिषदेमध्ये मांडलं. विधान परिषदेमध्ये मांडलं. विधान परिषदेने ते मंजूर केलं, पण कायद्यात रूपांतर झालं नाही अशी परिस्थिती. मी अनेक काँग्रेसवाल्यांना असताना म्हणा, अरे बाबा आमची ताकद नाहीये, तुम्ही सभागृहामध्ये आहात, त्या बिलचं कायद्यामध्ये रूपांतर करून घ्या, म्हणजे पुन्हा मोहम्मद पैगंबर आणि इतर देव देवतांवरती कोणी अनाप शराब लिहिणार नाही अशी असणारी परिस्थिती. काँग्रेसवाले काय म्हणत होते माहिती आपल्याला? जरा सबुरीने घ्या. म्हटलं सबुरीने कशासाठी घ्यायचं? कायदा करायचा असेल तर तो ताबडतोब झाला पाहिजे. काँग्रेसवाले म्हणत होते की आमच्यामध्ये एवढी हिंमत नाही की जी तुम्ही हिंमत आहे. म्हटलं हिंमत कसली? अधिकार आहे. कायदा आणि सुव्यवस्था जर राखायची असेल तर इथल्या मोहम्मद पैगंबर आणि इतर देवदेवतांवरती जे हल्ले होतात ते पहिल्यांदा थांबले, ते पहिल्यांदा थांबले पाहिजे. माझं इथल्या मुस्लिम बांधवांना आव्हान आहे, जे उमेदवार माधव वैद्यांच्या विरोधात आहे त्यांच्या RSS ची संगत आहे की नाही तेवढं सांगा. त्यांच्या RSS चा संबंध आहे की नाही तेवढं सांगा. आता त्यांचा RSS चा संबंध असेल या बिलाला काय ते मंजुरी दिली, या ठिकाणी आपण उभा केला हे असताना लक्षात घ्या. आदिवासी बांधवांनी लक्षात घ्यावं की संधी वारंवार येणार नाही. ही संधी वारंवार येणार नाही. वंचित बहुजन आघाडीने ती हिंमत केली आहे. शंखला तोडण्याच्या हिंमत केलेली आहे. मी आदिवासी बांधवांना आवाहन करतो, ज्याचं येईल त्याचं घ्या. ज्याचं येईल त्याचं घ्या, पण आपलं मत गॅस सिलेंडर, आपलं मत गॅस सिलेंडर, आपलं मत गॅस सिलेंडर.
आपण माधव वैद्य आणि तात्याराव हनुमंते यांचा प्रचंड मताने विजय करा हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम. खुदा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने 200 पेक्षा जास्त उमेदवार उभे केले आहेत. आणि तुम्हाला कदाचित माहित नसेल, 3 दिवसापूर्वी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी बाळासाहेब आंबेडकरांना फोन केला. फोनवर त्यांनी माफी मागितली. मी हे तुम्हाला खात्रीनं सांगतोय की काँग्रेसच्या भाजपच्या लोकांना हे समजलेलं आहे की निवडणुकीनंतर बाळासाहेब आंबेडकरांच्या पुढे गुडघे टेकल्याशिवाय पर्याय नाही. बाळासाहेब आंबेडकरांची एंजिओप्लास्टी झाली 3 वर्षापूर्वी. बाळासाहेब रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.